ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100%पर्यंत सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9371 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर नगरपालिकेच्या पहिल्या 100 दिवसांच्या कामकाजाचा सविस्तर लेखाजोखा पत्रकार परिषदेत मांडलाय. शहराच्या शाश्वत आणि नियोजनबद्ध विकासासाठी पुढील 20 वर्षांचा रोडमॅप तयार करण्यात आलाय. संगमनेर 2.0 ही संकल्पना प्रभावीपणे राबवली जाते असं त्यांनी म्हटलं. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेनं सातत्यानं नागरिकाभिमुख कामं केली आहेत. नवीन पदाधिकाऱ्यांनी 3 जानेवारी 2026 रोजी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 3 ते 4 लाखांच्या शिल्लक निधीमधनं कामाला सुरुवात करत 39 विभागीय बैठका घेऊन प्रशासनाला गती दिली आहे. मागील काही वर्षात ठप्प झालेली विकास कामं, वाढलेली अतिक्रमणं आणि बेशिस्तपणा या पार्श्वभूमीवर शिस्तबद्ध कारभार सुरू करण्यात आलाय. महिलांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक दल स्थापन करण्यात आलाय. हे राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. फ्लेक्समुक्त शहर मोहिमेला 99% यश मिळालंय. नियमभंग करणाऱ्यांवरती कारवाई सुरू आहे. तक्रार निवारण ॲपद्वारे मागील 3 महिन्यांमध्ये 317 तक्रारींचं निराकरण करण्यात आलं. शहरामध्ये 42°C तापमानातही नियमित आणि पूर्ण दाबानं पाणी पुरवठा होतोय. महिलांसाठी 10 टॉयलेट्स उभारण्यात आले आहेत. धूळमुक्त शहरासाठी नवीन 2 गाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. कचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्यात आलाय. 4 सर्वसाधारण सभांमधनं 105 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, संविधान भिंत, शहीद स्मारक, 100 फूट तिरंगा तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यंग नॅशनल ग्राउंड आणि गंगामाई घाट इथे हेल्थ क्लब उभारण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. शहरामध्ये CCTV कॅमेरे बसवणं, 2000 नागरिकांसाठी घरकुल योजना, अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा तसेच सोमेश्वर कॉरिडोर उभारणी यासारखे प्रकल्प हाती घेण्यात आलेत. नगरपालिकेवरती असलेली सुमारे 15 कोटींची थकबाकी वसूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विविध शासकीय योजनांमधनं निधी आणण्यावरती भर दिला जातोय. आगामी काळामध्ये STP प्रकल्प पूर्ण करण्याचे देखील नियोजन आहे. नगराध्यक्ष डॉक्टर मैथिलीताई तांबे यांनी नागरिकांच्या सहकार्यानं शहरामध्ये मूलभूत बदल घडवून आणण्याचा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांनी मानले आहेत. आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर संगमनेर नगरपालिकेची निवडणूक ही डिसेंबर महिन्यामध्ये झाली आणि 3 जानेवारी 2026 रोजी आपल्या नवीन नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर पुढच्या 8-15 दिवसामध्ये विविध समित्यांच्या निवडी झाल्या. आपले उपनगराध्यक्ष म्हणून नूर मोहम्मद शेख, त्याचबरोबर बांधकाम समिती सभापती म्हणून किशोरभाऊ पवार, आरोग्य सभापती म्हणून किशोरभाऊ टोकसे, महिला बालकल्याण समिती म्हणून सभापती म्हणून डॉक्टर अनुराधा, शिक्षण समिती सभापती म्हणून डॉक्टर अनुराधा सातपुते, त्याचबरोबर
महिला बाल कल्याणच्या सभापती म्हणून सौ सरोजना पगडाल, उपसभापती प्राची अमोल कवडे, असे सगळ्यांच्या आणि पाणी पुरवठा सभापती म्हणून लाला मुजीब यांची निवड या ठिकाणी आपली झाली आणि त्याच्यातून सगळ्या लोकांनी काम करायला सुरुवात केली. निवडणुकीच्या आधी संगमनेर 2.0चं आपण एक प्रेझेंटेशन सगळ्या लोकांना दाखवलं होतं. एक जाहीरनामा आपण तयार केला होता आणि आज त्याच जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं होतं की पहिल्या 100 दिवसात आम्ही काय काय काम करणार आहे आणि त्याची माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तमाम संगमनेरकरांपर्यंत नेमकं 100 दिवसात काय काम केलं, अजून काय काम करायचं आहे, ही सगळी भावना आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न हा आम्ही करतोय. कारण माझं असं ठाम मत असतं की लोकशाहीमध्ये लोकांनी एकदा माणूस निवडून दिला की त्याला परत बोलवण्याचा अधिकार लोकांना नाहीये. बऱ्याच वर्षांपासून आपल्या देशामध्ये ही मागणी चाललेली आहे की एखादा लोकप्रतिनिधी, मग तो नगरसेवक, आमदार, खासदार निवडून दिला आणि तो जर काम करत नसेल तर त्याला परत पदावरून काढण्याचा अधिकार लोकांना पाहिजे. परंतु अजूनपर्यंत ती तरतूद काय आपल्या लोकशाहीमध्ये नाहीये. पण निदान लोकप्रतिनिधी म्हणून आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि आपण काय काम करतो ते लोकांना सांगितलं पाहिजे. तो लेखाजोखा लोकांच्या पुढे मांडला पाहिजे. हे आपलं सगळ्यांचं एक कर्तव्य आहे आणि म्हणूनच आज ही माहिती देण्यासाठी आपल्याला आज या ठिकाणी बोलवलेलं आहे. मला 100 दिवसामध्ये काय काम करायचं होतं, एका वर्षात काय काम करायचंय, 5 वर्षात काय करायचंय, याबाबत खूप संकल्पना आम्ही खरं तर चर्चा केल्या, अंतर्गत चर्चा झाल्या आणि त्यातून आपला जाहीरनामा तयार झाला होता आणि तो जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न हा आपला सुरू आहे. मला सांगितलं पाहिजे की हे पहिले 100 दिवस जे होते हे खरं तर पायाभरणीचे 100 दिवस होते. पायाभरणीचे म्हणजे काय, तर कोणतीही गोष्ट उभी करायची असेल तर त्याच्या मागे प्लॅनिंग असावं लागतं. मनात आलं आणि म्हणून आपण कुठलंही काम करू शकत नाही, त्याचं प्लॅनिंग करावं लागतं. त्या प्लॅनिंगच्या मागे एक तांत्रिक अनुभव असलेला म्हणजे फोर्स पण असावं लागते. आपल्या मनात आलं म्हणून आपण काम केलं असं चालत नाही. आपण मागच्या काळात जर पाहिलं तर प्रशासकीय काळामध्ये विशेष करून असं झालं की खूप अडचणी निर्माण झाल्या, त्याबद्दल मी बोलेलच. पण खरं तर या संगमनेर शहरामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संगमनेर नगरपालिकेच्या सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहिलेल्या दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम केलं. 1991 पासून ही नगरपालिका जी आहे ती लोकनेते बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते आणि त्याच्यातून सुरू झालेला हा जो प्रवास आहे 91 सालचं संगमनेर आणि आता आपण 2026 मध्ये उभे असताना संगमनेरमध्ये झालेली प्रगती आणि इथून पुढे काय संगमनेरसाठी करायचंय या मुद्द्यावर ही निवडणूक खरं तर आपण लढलो होतो आणि या मुद्द्यावर लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि 30 पैकी 27 नगरसेवक आपले निवडून आले. नगराध्यक्षा देखील महाराष्ट्रामध्ये सगळ्याधिक जास्त मताधिक्याने निवडून आल्या. इतरही जे नगरसेवक निवडून आले तेही आज आपल्या सोबतच या ठिकाणी काम करतायत आणि सगळे मिळून संगमनेर शहराच्या विकासासाठी एक स्वप्न घेऊन आपण काम करतोय. खरं तर प्रशासकीय काळामध्ये खूप अडचणी होत्या. म्हणजे ज्यावेळेस हा कारभार आपण हातामध्ये घेतला त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की मागच्या 4 वर्षामध्ये खूप मोठ्या पद्धतीचा गोंधळ हा प्रशासनामध्ये उडालेला आहे. म्हणजे अतिक्रमण प्रचंड वाढलेत. वसुली जी आहे ती वसुली एकदम जी मागच्या बॉडीच्या काळामध्ये म्हणजे दुर्गाताई अध्यक्ष असतानाच्या काळामध्ये जी 85-90% असायची ती एकदम 40-45-50% आलेली आहे आणि त्याच्यामुळं खूप मोठं नुकसान हे संगमनेर शहराचं व्हायला लागलं. त्याच्यातून म्हणजे एक छोटं उदाहरण द्यायचं म्हणून मी सगळ्या नगरसेवकांना ती माहिती आहे, त्यांनी खरं तर सर्वसाधारण सभेमध्ये
तो निर्णय पण घेतला की मागचे कोणते पेमेंट देऊ नका प्रशासकीय काळातले. कारण सहज मला या आपल्याला सांगायचंय की एक तर उदाहरण असं आहे, काश्मीर हॉटेल समोरचा जो सिग्नल आहे त्याला रिपेअर करायचं, एका सिग्नलला रिपेअर करायचं बिल 3.5 लाख रुपये लावलेलं आहे. शेवटी ते बिल आपण दिलं नाही. जेव्हा आपल्या समोर आलं तेव्हा सगळ्या बॉडीने निर्णय घेतला की असे कोणताही वाह्यात खर्च जो आहे तो आपण मान्य करू शकत नाही. परंतु असे म्हणजे हे तर आपल्या समोर आलं, परंतु याच्या मागच्या 4 वर्षात काय काय खर्च झाला असेल काही सांगता येत नाही. कारण ज्या दिवशी आपण 3 जानेवारी 2026ला ज्या दिवशी संगमनेर नगरपालिकेचा कारभार हातात घेतला त्या दिवशी नगरपालिका फंडामध्ये फक्त 3-4 लाख रुपये शिल्लक होते. म्हणजे 15 कोटी रुपयाचं उत्पन्न असलेली नगरपालिका ही 30 कोटी रुपयाचं बजेट बनवते. 15 कोटी तर पहिलंच नुकसान आपण याच्यामध्ये आहे, तुटीमध्ये आहे. आणि त्याच्यात आता असे जर खर्च झाले तर खूप मोठं प्रशासकीय काळामध्ये हे झालं. मग यासाठी आम्ही काय केलं तर जवळजवळ 39 बैठका झाल्या. प्रत्येक विभागाच्या बैठका नगरपालिकेमध्ये होतात. जसं आता डॉक्टर मैथिल यांनी सांगितलं तसं दिवसाचे 3-3, 4-4 तास बैठका होतात. नगरसेवक येतात. नगरसेवकांच्या वॉर्ड निहाय बैठका देखील आपण सुरू केलेल्या आहेत. आता 1 ते जवळजवळ 10 वॉर्डच्या प्रभागच्या आपल्या बैठका पार पडलेल्या आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम, हे जे बॅकलॉगचे काम होते ते करण्यासाठी आपण साधारणतः बैठका घेतल्या. पहिल्या 100 दिवसात आपण सांगितलं होतं की महिलांसाठी एक आपण सुरक्षा पथक तयार करणार, त्या पद्धतीने रक्षक दल हे आपण सुरू केलं. आज मला सांगायला अभिमान वाटतो की रक्षक दलाला पोलिसांपेक्षा जास्त फोन जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि जिथं जिथं महिलांवर कुठं त्रास होत असेल तिथे पहिला फोन जो आहे तो रक्षक दलाला जातो आणि रक्षक दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचतात. त्याच्यामध्ये महिला जवान पण आहेत, त्याचबरोबर पुरुष जवान पण आहेत. कॉलेजेसच्या बाहेर ते गस्त करतात, मुलींची छेड कुठं चालू असेल तर ते बघतात. त्याचबरोबर ते अतिक्रमणांच्या मोहिमेमध्ये देखील सहभागी होतात. अशा सगळ्या बाबतीमध्ये त्यांचा आपण उपयोग करून घेतो. आणि महाराष्ट्रातली संगमनेर ही पहिली नगरपालिका आहे की अशा पद्धतीने रक्षक दलाच्या माध्यमातून जे कायदा व सुव्यवस्थेसाठी मदत करण्याचं काम खऱ्या अर्थाने चाललेलं आहे. उलट आज असं झालंय की आपल्या संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये 2च वाहनं आहे जे रात्रीची गस्त घालत असतात. आता आपण त्यांना 3रं वाहन नगरपालिकेच्या वतीने हे दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा रूट वाढण्यासाठी देखील फार मोठी मदत त्या ठिकाणी झालेली आहे. कारण संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शहराच्या आजूबाजूचे देखील जवळजवळ 10-12 गावं जे आहेत ते शहर हद्दीमध्ये येतात. फ्लेक्स मुक्त संगमनेरचं आपण एक निर्णय घेतला. आता त्याची अंमलबजावणी जवळजवळ 99% होती आहे. 99% कोणी अनधिकृत फ्लेक्स लावत नाही किंवा चुकीचे फ्लेक्स लावत नाही. गावामध्ये आपण जर पाहिलं तर कोणी लावलं तरी त्याच दिवशी रात्री नगरपालिका जर ते अनधिकृत असतील तर काढून घेतात. आता काही लोक लावतातच आहेत, परंतु ठीक आहे, आता शेवटी प्रत्येकाचा तो अधिकार आहे, त्याच्यामुळे आम्ही काय त्याच्यात जास्त करत नाही. परंतु कोणी अनधिकृत फ्लेक्स लावला तर नगरपालिका ते सहन करणार नाही, तो काढून घेतला जाईल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाईल. अशा पद्धतीच्या सूचना वारंवार दिल्यामुळे आज आपण पाहतो की गावामध्ये कुठेही आज अनधिकृत फ्लेक्स हे आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर एक म्हणजे इथे उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार बंधू आणि माझे सगळे सहकारी, संगमनेर सेवा समिती तर्फे मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा दिवस आपण मागचे 100 दिवस नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जे काय कामकाज आपण केलेलं आहे त्याचं आढावा आपण द्यायला इथे आलो आहोत. मागचे 100 दिवस हे खूप शिकण्यासारखे दिवस होते माझ्यासाठी, कारण हा क्षेत्र माझ्यासाठी नवीन असल्यामुळे खूप काही गोष्टी नवीन म्हणजे जे शासकीय याच्यात होतात हे नवीन होतं माझ्यासाठी, ते शिकायला मिळालं. मला बऱ्याच गोष्टी शिकले, पण अजून थोडंफार शिकायचं याच्यामध्ये राहिलेले, तेही लवकरात लवकर शिकेल याची खात्री मी देते. कारण माझे सगळे सहकारी जे आहेत ते सर्वजण मला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात
नगरपालिकेत असो किंवा माझे संगमनेर सेवा समितीचे सगळे आमचे नगरसेवक आणि नगरसेविका हे सगळे आम्ही एकत्र येऊन व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने कामकाज बघतो आणि आमचे मार्गदर्शक जे आम्हाला नगरपालिकेत कामकाज बघण्यासाठी मदत करतात असे आमचे आमदार सत्यजित दादा तांबे तेही भक्कमपणे आम्हाला नेहमीच या पूर्ण कामकाजात मदत करतात. मागच्या 100 दिवसात आम्ही सर्वजण सत्यजित दादांसोबत रोजचे 3-3, 4-4 तास म्हणजे हे कार्यक्रम सोडून आम्ही 3-3, 4-4 तास मीटिंग्स घेऊन मागचे 4 वर्षात जे बॅकलॉग होता त्याचं सगळं पाहणी करून त्याचं समजून घेऊन पुढे त्या सगळ्या कामांचा कशी लाईन लावायची किंवा नगरपालिकेच्या सगळ्या कामांची लाईन कशी लावायची, कारण नगरपालिका ही खूप किचकट कार्यक्रम असतो हा. खूप सोपं नसतं. बऱ्याचशाच गोष्टी समजून घ्याव्या लागतात. मागे काय काय केलं ते समजून घ्यावं लागतं आणि पुढे आपण काय करणार ते त्या पद्धतीने प्लॅनिंग करावं लागतं. तर मी मागच्या 100 दिवसामध्ये जे जे काही कामं झालेली आहेत त्याचं आपण प्रेझेंटेशन इथं बघणार आहोत. पण तुमच्या सर्वांच्या मार्फत मी संगमनेर सेवा समितीकडून आमचे सगळे नगरसेवक नगरसेविका यांच्याकडून मी संगमनेरचे जे नागरिक आहेत त्यांचे सर्वांचे आभार मानते. तुम्ही आम्हाला खूप बहुमताने निवडून दिल्याबद्दल काढून घेतलं काय? परत घेतलं. तुमचा हा विश्वास आम्ही खूप सिरियसली घेतो, कारण ती खूप मोठी जबाबदारी तुम्ही आम्हाला सर्वांना दिलेली आहे आणि ती जबाबदारी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने पार पाडू याची खात्री मी नक्कीच देईन. आणि मी आता आमदार सत्यजित दादा तांबे यांना पुढचं प्रेझेंटेशन 100 दिवसाचं जे आहे जे कामं आम्ही केले मागच्या 100 दिवसात त्याचं प्रेझेंटेशन द्यायला आमंत्रित करते. हे आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर एक आपण सांगितलं होतं की आपण ॲप बनवणार. आज मला सांगायला आनंद होतो की हे जे आपण व्हॉट्सअप ॲप तयार केलेलं आहे, आत्तापर्यंत मागच्या 3 महिन्यात 317 तक्रारी त्याच्यावर जवळजवळ आल्या आणि या तक्रारी आल्यानंतर या तक्रारींचा रोज संध्याकाळी रिपोर्ट हा मुख्य अधिकाऱ्यांना आणि त्याचबरोबर नगराध्यक्षांना जातो. कोणते कोणते कामं झालेत कोणते नाही ते लगेच त्याच्यातून कळतं. आता नवीन आपण त्याच्यात नगरसेवकांना देखील जाण्याचं चालू केलेलं आहे. नगरसेवकांना पण त्याचा अपडेट आता व्हॉट्सअपवर तुम्हाला यायला सुरू झालंय का? म्हणजे तुमच्या वॉर्डातली जर तक्रार आली तर तुम्हाला लगेच त्याचा व्हॉट्सअपवर नगरसेवकांना देखील अपडेट गेला पाहिजे की तुमच्या वॉर्डात अशी अशी तक्रार केलेली आहे नागरिकांनी. अशी एक सुविधा आपण तिथं केलेली आहे आणि त्यामुळं त्याच्यातून एक फार मोठा फरक हा बसलेला आहे. महिलांसाठी ई टॉयलेट जे आहे ते 10 ई टॉयलेट आपण मंजूर करून आपल्याकडे आलेले आहेत. सगळ्यात मोठी अडचण जी त्याच्यामध्ये येते ती म्हणजे जागेची अडचण आहे. ई टॉयलेट लावायला जागेचं सहकार्य लोकांनी करावं असं आव्हान या निमित्ताने मी करणार आहे. कारण ई टॉयलेट्स लागले पाहिजे अशी माझी भावना आहे. जास्तीत जास्त जर आपण टॉयलेट्स लावले आणि ई टॉयलेट इतके सुंदर टॉयलेट आहेत की अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थितपणे त्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये 5 रुपयाचा कॉईन टाकल्यावर ते चालतं. आत्ताची तशी सोय आहे. परंतु त्याला आता आपण 1 रुपया कॉईन हे देखील आजपासून सांगितलंय का त्याला 1 रुपयामध्येच ते साफसफाई झाली पाहिजे. त्याच्यामुळे आता 1 रुपयाचं कॉईन टाकायचं देखील व्यवस्था त्याच्यामध्ये केली. जी 5 रुपये होती ती 1 रुपया देखील करायला आपण त्याला सांगितलंय. पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये अनेक भागामध्ये खरं तर संगमनेर शहर आज आपल्याला माहिती आहे का 42-43 डिग्रीचं आज कडक उन्हाळा आहे. अशा उन्हाळ्यामध्ये देखील संगमनेर शहरामध्ये प्रचंड पाणी आहे. महाराष्ट्रात एकमेव शहर असेल की इतक्या चांगल्या पद्धतीचं पाणी आजही मुबलकपणे उपलब्ध आहे. आता काय झालंय की शहराचा विस्तार जसा होतोय किंवा ज्या पद्धतीने नवीन बांधकामं वाढत आहेत त्या पद्धतीने काही नवीन लाईन टाकावं लागतात आणि त्या नवीन लाईन टाकत असताना कधी कधी जुन्या लाईनवर देखील त्याचा दाब पडतो किंवा काही ठिकाणी मोटर जे आहे त्या छोट्या कॅपॅसिटीच्या आहेत. पाण्याच्या टाक्या त्याच्यामुळे भरल्या जात नाही विहित वेळेत. असे काही प्रश्न काही आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत. त्याच्यासाठी देखील आपण आता नवीन कन्सल्टंट नेमून आता पूर्ण सर्वेक्षण चालू केले का कुठं पाणी येत नाही काही नाही आणि पुढच्या 1 वर्षात नवीन योजना करून जिथं जिथं गॅप आहे तो सगळा गॅप भरून काढण्यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेत. विभागीय कार्यालय पण आपल्याला चालू करायचे. ते काम अजून पूर्ण झालेलं नाही. मात्र त्यासाठी सय्यदबाबा चौक
आणि जनता नगर येथील शाळा अशा 2 ठिकाणी विभागीय कार्यालय करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे. धूळमुक्त संगमनेर करण्यासाठी असे जे गाड्या असतात त्या 2 गाड्या आपल्याला परवाच मंजूर झालेल्या आहेत. एक मोठी गाडी आणि एक छोटी गाडी. त्या देखील आता पुढच्या 15-20 दिवसात, 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला नगरपालिकेमध्ये येतील. जे मोठे रस्ते त्याच्यासाठी मोठी गाडी असेल आणि जे छोटे रस्ते त्यासाठी छोटी गाडी असेल, त्या माध्यमातून धूळमुक्तचं देखील काम या ठिकाणी आपण करणार आहे. आणि प्रयत्न आपला असा आहे की संगमनेर शहर जे आहे ते धूळमुक्त होण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कचऱ्याच्या बाबतीमध्ये मला सांगितलं पाहिजे की मागच्या 4 वर्षात प्रशासक काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान हे झालं. खरं तर कोकरे साहेब आले त्यावेळेस कोकरे साहेबांनी कचऱ्याचं खूप चांगलं नियोजन केलं. त्यांनी ओला कचरा, सुका कचरा हे सगळं व्यवस्थितपणे चालू केलं. त्यांनी कचऱ्याचं डेपोवर देखील फार चांगलं काम केलं. परंतु आता माझ्या एक गोष्ट लक्षात आली की एखादा माणूस चांगला आला तर तो काम करतो, तो गेला की ते परत ढिल्लं पडतं सगळं काम. आणि म्हणून हे काम जे आहे ते शाश्वत असलं पाहिजे. कोणताही विकासाचं काम हे शाश्वत असलं पाहिजे. माणूस आला काय, गेला काय, कोणता अधिकारी असला काय, नसला काय, ते काम चालूच राहिलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण हा प्रयत्न करतोय. नगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांचे, संगमनेर सेवा समितीच्या सगळ्या नगरसेवकांचं मला विशेष अभिनंदन या निमित्ताने करायचंय की 4 सर्वसाधारण सभा मागच्या 4 महिन्यामध्ये झाल्या आणि या 4 सभांमध्ये जवळजवळ 105 निर्णय हे घेतले गेले. आणि मला सांगितलं पाहिजे का याच्यातला एकही निर्णय जो आहे तो वैयक्तिक लाभाचा कोणाचाही नाही. म्हणजे कोणाच्या तरी वॉर्डातलं काही काम आहे किंवा काही नाही, सगळे धोरणात्मक निर्णय, जे गावाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारे निर्णय आहेत, असे निर्णय घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ स्मारक करण्याच्या दृष्टीने केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचं चित्र दाखवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कसं होणार आहे ते देखील या ठिकाणी मांडलेलं आहे. जरी आपल्याला बस स्थानकाकडून 2.5 बाय 2.5ची जागा मिळाली असेल तरी त्याचं डिझाईन करत असताना अतिशय सुंदर असं डिझाईन आपण केलेलं आहे, जेणेकरून बस स्थानकात ते भव्यता त्याची जी आहे ती दिसून येईल. आणि त्या पद्धतीने बस स्थानकामध्ये तो जो स्मारक करायचं आहे, त्या स्मारकासाठी जो पुतळा घ्यायचा आहे त्याचे टेंडर देखील झालेले आहेत. आणि आता ते प्रक्रिया या दोन्ही स्मारकांची सुरू झाली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं देखील स्मारकाचं काम हे आता सुरू होतं आहे. त्यासाठी आम्ही थोडंसं अजून जागा कशी वाढवू शकतो या दृष्टीने प्रयत्न आपला चाललेला आहे, जेणेकरून त्याची भव्यता थोडीशी वाढवता जर आली तर अजून चांगल्या पद्धतीने ते होईल. कारण ती जागा तशी थोडी छोटी आहे, तर त्याला अजून कसं करता येईल या दृष्टीने एक संकल्पना आपण मांडली. आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंचं देखील स्मारक आपल्याला करायचंय, त्या दृष्टीने जागेचं देखील आपण काही निर्णय घेतलेला आहे. अशा अनेक निर्णय आपण घेतलेत. यंग नॅशनल ग्राउंड आणि गंगामाईचा घाट इथे हेल्थ क्लब आपल्याला करायचे आहेत, ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल असेल आणि जिम असेल, त्याच्यामध्ये मुलांना महिलांना खेळण्यासाठी व्यवस्थित जागा असेल, असे 2 हेल्थ क्लब आपण केलेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो विकसित संगमनेर 2047 हा जो विषय आहे, हा म्हणजे आपल्याला माहिती आहे की दर 20 वर्षाला आपल्याला डेव्हलपमेंट प्लॅन बनवावा लागतो प्रत्येक गावाला. दर 20 वर्षाला आपला पहिला डेव्हलपमेंट प्लॅन संगमनेर शहराचा 1980 साली तयार झाला. नंतर दुसरा 1996 ला झाला. 96 नंतर 2006 ला झाला. आणि आता 2006 नंतर 2026 ला आपला डेव्हलपमेंट प्लॅन, ज्याला डीपी आपण म्हणतो, ते बनवायचं काम सुरू झालेलं आहे. मागच्या बैठकीत आपलं काम ते सुरू झालं. सुदैवाने असं आहे का आपला जो डीपी 2026 ला आता तयार होईल, तो पुढचा डीपी आपला येणारे 2047 ला. म्हणजे आपल्या देशाचे 100 वर्ष ज्या वर्षी पूर्ण होणार, ज्यावेळेचं स्वप्न पंतप्रधानांनी मोदीजींनी सांगितलं की विकसित भारत होणार किंवा विकसित महाराष्ट्राची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितली, तर तशाच पद्धतीने 2047 ला परत आपला पुढचा विकासाचा आराखडा तयार होईल. आणि म्हणून विकसित संगमनेर कसं असेल याचं काम देखील आपण या ठिकाणी चालू केलेलं आहे.
अनेक बाकीचे निर्णय खरं तर झालेले आहेत. एवढे निर्णय झालेत, आता मी सगळे निर्णय काय वाचत नाही, याची कॉपी आपल्याला दिली जाणार आहे. शहरामध्ये आपण जवळजवळ 3 ते 4 ठिकाणी भाजी मंडई आणि 6 ठिकाणी आपण फूड कोर्ट तयार करतोय, जिथे रस्त्यावर जे काय दुकानं आहेत आत्ता जेवणाचे आणि खाण्यापिण्याचे, त्यांना सगळ्यांना त्याच ठिकाणी व्यवसाय करावा लागेल, जिथं नगरपालिका त्यांना जागा ठरवून देईल. आणि त्याचं काम देखील आता सुरू झालेलं आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होईल आणि रस्त्यावर कोणीही व्यवसाय करू शकणार नाही. ज्याला व्यवसाय करायचा आहे त्याला नगरपालिका ठरवून देईल, त्याच जागेवर व्यवसाय करावा लागेल. अशा पद्धतीचं आपण त्याचं निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर हा एक मुद्दा फार आपल्याकडे प्रकर्षाने येतो, तो म्हणजे भटक्या जनावरांचा एक प्रश्न शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असतो. भटके कुत्रे असतील, भटक्या गायी असतील, तर त्या बाबतीत देखील धोरण आपण घेतलेलं आहे. गायांच्या बाबतीत देखील नाव नोंदणी करणं आता कंपल्सरी केलेलं आहे. भटके कुत्रे असतील तर त्यांच्यासाठी आपण पंचायत समितीमध्ये आता जागा घेतलेली आहे, जिथं त्यांच्यासाठी एक व्यवस्था करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांची नसबंदी असेल, बाकीचे उपचार असतील त्यांच्यावर, ते त्या ठिकाणी आता केले जातील, अशी व्यवस्था आपण आता उभी करतोय. त्याचबरोबर खरं तर आता अनेक प्रकल्प आपण केलेले आहेत. हे GIS आधारित, आज आपलं एकमेव गाव आहे, सरकारने कंपल्सरी केलेलं आहे की सगळ्या गावांचं GIS म्हणजे सॅटेलाइट वरून घरांची मोजणी झाली पाहिजे, परंतु अजून आपल्याकडं ती झाली नव्हती. ती आपल्याला शासनाने करायला सांगितलेलं आहे. कलेक्टरांनी त्यासाठी आपल्याला निधी पण दिला, ते करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजना असतील किंवा विविध योजनांमधून शावीर शेख, C24 तास, संगमनेर.